आता कसं आहे ना, कमी प्रमाण पण गाडी दाखवतो आणि खूपदा असं सिग्नलवर वगैरे गाडी थांबावं लागते. तर तो जो वेळ आहे, कारण असं म्हटलं जातं की मध्यमवर्गीय व्यक्तीचं आयुष्यच सिग्नलवर चाललंय. तो जो एक एक तास आहे किंवा तो अर्धा तास आहे किंवा ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर त्या वेळात कुठला योगा आणि आपण काय करू शकतो, मला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद. गाडीत बसल्याचं पण तुम्ही सोडलं नाही त्याबद्दल, आणि चांगला प्रश्न आहे आणि मलाही उत्तर द्यायला आवडेल फक्त बसून राहण्यापेक्षा. तर आणि तुम्ही सगळ्यांसाठीच हा प्रश्न विचारला, तेही मला आवडेल की बऱ्याच जणांना याचा फायदा होईल. ऍक्च्युली प्रत्येक वेळेला, कारण योगासाठी खूप लोकांचा विचार असतो की स्पेसिफिक टाइम किंवा सकाळीच योगा केला पाहिजे, दुपारीच योगा केला पाहिजे, पण काही वेळेला वेळेच्या अभावी आपल्याला हे शक्य नाही होत. तर मला वाटतं आपलं रुटीन कसं आहे त्या हिशोबाने जर आपण प्रत्येक वेळेत किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तो बसवता आला तर ते मला वाटतं की जास्त सोयीचं होईल. जसं तुम्ही प्रश्न विचारला की आपण गाडीत सिग्नलला, हे मेट्रो सिटीमध्ये खूप बघायला मिळतं की खूप मोठी लाईन असते, 1-1.5 तासापर्यंत आपण म्हणजे गाडीतच टांगून राहतो, किंवा मग त्याच्यामध्ये तो टाइम कसा घालवायचा. मग एक तर आपण फक्त सोशल मीडिया आपल्याकडे पर्याय आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. तर मग आणि आपण बाहेरही निघून नाही शकत. अशा वेळेस तुमची गाडी आहे तेवढ्या स्पेसमध्ये तुम्ही ऍटलिस्ट तुमचे हात तरी लावून करू शकता, हात स्ट्रेच करू शकता. म्हणजे तुमचंही शोल्डर पेन होतं, तुमचे जे नेक आहे ते स्ट्रेस येतो, किंवा तुम्ही जेव्हा ड्राईव्ह करता तेव्हा बराचसा हा जो आहे पाय हा एक पोझिशन मध्ये असल्यामुळे बराच त्याच्यावर पण ताण येतो. तर तुम्ही तो रिलॅक्स करू शकता आणि तो वेळ पण जाईल आणि तुमचा तो जो काही स्ट्रेस आहे तो पण कमी होईल. तर पहिली गोष्ट आहे की तुमच्या हात, तुम्ही ज्या पोझिशन मध्ये बसले तिथे तुम्ही हात स्ट्रेट करू शकता. तुमचे जे रिस्ट आहे त्याला तुम्ही एक्सरसाइज देऊ शकता. तुम्ही हे रोटेट म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन्ही साईडने तुम्ही हे केले तर तुमची रिस्ट एक्सरसाइज होईल, शोल्डर एक्सरसाइज होईल. त्याच्यानंतर तुमची नेक आहे, नेकवर आपण बऱ्याच वेळेला ताण येतो आणि तो स्ट्रेस कमी करायचा असेल तर तुम्ही लेफ्ट आणि राईट तेवढी स्पेस आपल्याला पुरे होते गाडीमध्ये. तर मला वाटतं की तुम्ही नेक एक्सरसाइज करू शकता. एक 5-6 मिनिटासाठी लेफ्ट साईडला ठेवा, 5-6 मिनिटासाठी राईट साईडला ठेवा, थोडंसं वरच्या बाजूने बेंड करा आणि आपली जी सिटिंग पोझिशन आहे त्याच्यामध्ये पण स्ट्रेस येतो, त्याच्यामुळे नेकला थोडंसं स्ट्रेच केलं तर मला वाटतं ते पण होईल. परत आपलं जे सीट आहे ते पण मुव्हेबल असतं, त्याच्यामुळे त्याला बेंड केलं जास्तीचं आणि आपण वरती नेक करून बसलो तो एक आपला हे. तर तुम्ही दाखवू शकता तुम्हाला, तर त्याला वरती ह्या बाजूला इथून एक पूर्ण नेक आपण वरच्या दिशेने करू शकतो, जेणेकरून आपला जो स्ट्रेस आहे तो कमी होईल आणि नेकला पण आपल्याला व्यायाम होणार आहे. त्याच्यानंतर जे आहे की आता आपण बसल्या जागी आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचं वजन वाढतं किंवा टमी वाढतं, हे सगळे प्रकार याच्यामुळे पण होतात. तर आपण बऱ्याच वेळेला ड्राईव्ह करताना आपला 2-3 तास कुठे निघून जातात, किंवा आपण लॉंग ड्राईव्हला गेलो तो बरेच वेळ जातो. तेव्हा आपण काय करणार, तर ऍटलिस्ट आपण जेव्हा जिथं बसलो आहे तिथल्या तिथं आपण आपली बॉडी पूर्णपणे जर स्ट्रेच करता आली, सीटला मागे प्रेस करता आलं आणि जर आपली बॉडी बस आपण स्ट्रेच केली तर मग त्या पद्धतीने जे आहे. आणि जर गाडीत कोणी जास्त मेंबर्स नसतात तर यू कॅन स्ट्रेच युअर आर्म बॅक. तर तुमचे हात तुम्ही मागच्या बाजूला बॅक करू शकता. तर ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही करा. त्याच्यात सगळ्यात अजून हे सगळं करायला तुम्हाला जमेलच असं मला हे आहे, विश्वास आहे. आणि दुसऱ्या गोष्ट प्राणायाम आपण याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही प्राणायाम करू शकता, ब्रिदिंग एक्सरसाइज करू शकता, त्याच्यामध्ये डीप ब्रिदिंग करू शकतात, अनुलोम विलोम करू शकतात. आता परत तुम्ही म्हणणार की मॅम इकडे AC, पेट्रोल आणि पोल्युशन हे सगळं आहे, पण ऍटलिस्ट आपण नॉर्मल जे आहे आपलं ब्रिदिंग, डीप ब्रिदिंग आहे ते तरी करू शकतो. तरी भरपूर आहेत. गाडीत इतर कोणी मेंबर नसतील, काच लावलेले असतील, तुम्ही ओंकाराचं जे आहे साऊंड जे आहे त्याच्याने तुम्हाला व्हायब्रेशन मिळतील डोक्याला पण, आणि त्याच्याने तुम्हाला पीस पण वाटेल. तुम्ही ओंकार पण म्हणू शकता.
गाडीमध्ये बसला ओंकार ओंकार करू शकतात. ओंकार आपण जप नाही म्हणू शकतो. ओंकार हे शरीरासाठी खूप चांगलं आहे. त्याच्याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. बरेचसे हृदयाचे हो, ते पण एक विचारायचं होतं की ओंकाराचा जप करताना नेमकं कसं करायला पाहिजे, काय आहे टेक्निक, काय आहे? ऍक्च्युली योगामध्ये प्रत्येक गोष्ट एक शास्त्रीय पद्धत आहे. पतंजली ऋषींनी लिहून त्याच्यावर ठेवलेलं आहे. एक्सप्रेशन व्हिडिओ पण आपण बनवू. हो हो, पण आता मी फक्त थोडक्यात तिथे तुम्हाला एक्सप्लेन करते की ओंकार जे आहे ते एक थेरपी पण मानली जाते. ओंकाराचे बरेचसे फायदे आहेत. काही लोक तर फक्त ओंकाराची साधना करतात आणि शरीराला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच लोकांना शारीरिक अडचणी येतात किंवा बेड रेस्ट असते काही लोकांना, तर ते नाही होऊ शकत. काहींचे ऍक्सिडेंट झालेले असतात, मग त्यांनी योगा नाही करायचा. त्यांच्यासाठी जे ओंकार आहे ही थेरपी सगळ्यात बेस्ट असते. याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट मुलांसाठी जर कुठली एक्सरसाइज असेल तर योगामध्ये ओंकार हे सगळ्यात आहे की कॉन्सन्ट्रेशन होतं. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत स्टेबिलिटी येते मुलांमध्ये. आणि एक बोलतो ना आपण अभ्यासाच्या वेळेला बसण्याच्या आधी तुम्ही करून घेतलं तर मला वाटतं ते खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही करून बघायला हरकत नाही. अशा पद्धतीने आपला सिग्नल संपला आहे. तर मला वाटतं की थँक्यू अश्विता मॅडम, तुम्ही वेळेचा सदुपयोग करून घेतला. आणि हे फार महत्वाचं आहे हाताशी की आपण जेव्हा ट्रॅफिकमध्ये अडकतो. नाही मलाही चांगलं वाटतं की नुसतंच बसण्यापेक्षा आपण जर ह्या वेळेचा देखील सदुपयोग करू शकतो तर ते सगळ्यांसाठी चांगलं होईल. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपले व्हिडिओ असेच बघत राहा. मी नवीन व्हिडिओ आणतच राहणार.